नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. MPSC मार्फत अत्यंत महत्त्वाचं असं एक प्रसिद्धीपत्रक नुकतंच पब्लिश करण्यात आलेलं आहे. 26 जून काही मिनिटापूर्वीचं हे प्रसिद्धीपत्रक आहे, ज्यामध्ये विषय आहे की MPSC किंवा आयोग जे एक्झाम म्हणजे पूर्वपरीक्षा ज्या आहेत, मग त्यामध्ये राज्यसेवा असू द्या, कंबाईन बी असू द्या किंवा सी असू द्या, त्या सगळ्या पूर्वपरीक्षा ज्या आहेत त्या CBT बेसवर घेतल्या जाणार आहेत. ठीक आहे. आणि होणारी जी संयुक्त पूर्वपरीक्षा आहे, जी 27 ग्रुप क मधली जी संयुक्त पूर्वपरीक्षा आहे, ग्रुप 27 सप्टेंबरला, ती परीक्षा ही या ठिकाणी CBT बेस घेतली जाणार आहे, म्हणजे कम्प्युटराइज बेस्ड टेस्ट असणार आहे. मग यामध्ये आयोगाने सांगितलेलं की ही जी प्रणाली आहे ही आम्ही का या ठिकाणी आणत आहोत किंवा गरज काय आहे किंवा किंवा या प्रणालीच्या माध्यमातून नेमकं काय साध्य होणार आहे हे आयोगाने सांगितलेलं आहे. त्यामधल्या आपण काही महत्त्वाच्या बाबी इथं बघू की या ठिकाणी आयोग म्हणतं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 25 जून 2026 रोजी गट क संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 चे 26 से या ठिकाणी 19 म्हणजे 2619 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून ती संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे CBT घेण्यात येणार आहे. म्हणजे कंबाईनची पूर्वपरीक्षा जी आहे ग्रुप क ची ती CBT असणार आहे. आणि यामध्ये त्याने राज्य शासनाचा निर्णय जो आहे, राज्य शासन दिनांक 5 मे 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे भरती प्रक्रियेमध्ये व्यापक सुधारणा म्हणजे यांना काय करायचे आहेत, व्यापक सुधारणा करायच्या आहेत, रिक्रुटमेंट रिफॉर्म ज्याला म्हणतात, करण्यात आल्या असून आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सेवा संवर्ग पदसंख्या व उमेदवारांची संख्या यापुढे पुढील काळात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यामुळे विद्यमान ऑफलाईन परीक्षा पद्धतीद्वारे सर्व परीक्षा विहित कालमर्यादेत घेणं जिकिरीचे होणार आहे. म्हणजे यांना म्हणायचं आहे की जे मोठ्या प्रमाणात पोस्ट जे आहेत किंवा आमच्याकडे काय आहे की अनेक प्रकारच्या पोस्ट आलेल्या आहे किंवा सरकार सुद्धा मोठ्या प्रमाणात काय आहे पदभरती काढणार आहे, तर त्यामध्ये की सगळ्याच परीक्षा ऑफलाईन घेणे हे शक्य होणार नाही असं आयोगाचं म्हणणं आहे. मग आयोगामार्फत दरवर्षी सुमारे 6 ते 7 हजार पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते. तथापि शासनाच्या सुधारणा धोरणानुसार आगामी काळात ही संख्या 4 ते 5 पट म्हणजे याचा अर्थ काय आहे, 7 चोक 28 ते 30 हजार पद जे आहेत, ओके, या ठिकाणी 28 ते 30 हजार पद जे आहेत ते आयोगामार्फत या ठिकाणी ह्या 28 ते 30 हजार पदासाठी जाहिरात येऊ शकते. बरोबर. तर 5 पट वाढवण्याची अपेक्षा असून त्यानुसार परीक्षार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय वाढणार आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी जिल्हास्तरीय शाळा महाविद्यालयावर अवलंबून राहावे लागते आणि त्यामुळं या ठिकाणी ही जी परीक्षा आहे या परीक्षामध्ये काय होतं की या ठिकाणी मनुष्यबळ कमी पडतं आणि प्रक्रियेमध्ये काय होतं, विलंब होतो. हे एक त्यांनी कारण दिलेलं आहे. पुढे आयोग म्हणतं की या ठिकाणी या पार्श्वभूमीवर की जो विलंब होत आहे तो विलंब कमी करायचा आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने पूर्वपरीक्षा संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे कम्प्युटराइज बेस्ड टेस्ट जे आहे CBT पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. या पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रियेत काय होणार आहे, पारदर्शकता येणार आहे, सुरक्षितता येणार आहे, कार्यक्षमता आणि वेग वाढण्यास मदत होईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे की लवकर रिझल्ट लावता येतील. उत्तरपत्रिकांचे संगणकीय मूल्यमापन, जलद निकाल प्रक्रिया, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता आणि डिजिटल सुरक्षा यामुळे भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व कालबद्ध होईल. आयोगाच्या प्रत्येक संवर्गाचे भरती प्रक्रिया शक्यतो याच वर्षात पूर्ण करण्याची उद्दिष्ट साध्य ठरवण्यासाठी CBT म्हणजे काय म्हणायचं आहे आयोगाला की आमच्याकडे मोठ्या प्रमाणात काय आहे की पदभरतीसाठी शिफारस आलेली आहे किंवा पदभरती ही घेतली जाणार आहे. कारण मॅक्सिमम ज्या परीक्षा आहेत त्या या ठिकाणी आयोगाकडे गेलेल्या आहेत. त्यामुळे आयोगाला या ठिकाणी CBT वरच या ठिकाणी ह्या परीक्षा घ्यायच्या आहेत. आणि आयोगाने काय केलेलं आहे की आम्ही हे का घेतोय तर याचं रिझन सुद्धा सांगितलेलं आहे. काय तर या ठिकाणी देशातील 5 नंबरचा मुद्दा, देशातील अनेक प्रमुख राष्ट्रीय परीक्षा संस्था जसे की कर्मचारी निवड आयोग आहे, SSC आहे, रेल्वे आहे, त्यानंतर IBPS आहे, CAT आहे, JEE आहे, UGC नेट आहे किंवा महाराष्ट्र CET आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मग त्यांनी म्हटलं की केरळ, आंध्र प्रदेश किंवा या ठिकाणी राजस्थान या सगळ्या राज्यामध्ये काय आहे या ठिकाणी CBTच घेण्यात येत असते किंवा नियमित या ठिकाणी ही परीक्षा CBT नुसार घेण्यात येतात. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय आहे आम्ही या ठिकाणी CBT नुसार घेणार आहोत. ओके. तर मग त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की 6 नंबर पॉईंट
एकापेक्षा अधिक सत्रामध्ये परीक्षा घेतल्यास म्हणजे या ठिकाणी काय आहे, एकापेक्षा अनेक म्हणजे शिफ्ट वाईज इथं परीक्षा घेतली जाणार आहे आणि गुणांचे नॉर्मलायझेशन जे आहे, समानीकरण जे आहे करण्यात येणार आहे, नॉर्मलायझेशन करण्यात येणार आणि ह्या नॉर्मलायझेशनचा जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कोण तयार करणार आहे, IIT बॉम्बे सारख्या संस्था या ठिकाणी हा फॉर्म्युला तयार करणार आहे आणि या ठिकाणी यामुळे काय होणार आहे, वैज्ञानिक, पारदर्शक आणि न्याय पद्धतीनं हे जो फॉर्म्युला आहे सूत्र निश्चित करण्यात येईल असं आयोग म्हणत आहे। त्याचबरोबर आयोग म्हणत आहे की माननीय उच्च न्यायालयाने एका प्रकरणी गुणांचे समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया कायदेशीर, न्यायसंगत व वैध असल्याचे स्पष्ट केलेले आहे। आयोगाला म्हणायचं आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नॉर्मलायझेशन कायदेशीर आहे, न्यायसंगत आहे आणि वैध आहे। तसेच राष्ट्रीय स्तरावर ऑफलाईन परीक्षेमधील पेपर फुटी म्हणजे यांना या ठिकाणी नीटचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्या सर्वांसाठी किंवा की नीट जे आहे त्याचा पेपर फुटला आणि त्यानंतर भारत सरकारनं काय केलेलं आहे, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने डॉक्टर के राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली हाय लेवल कमिटी ऑफ एक्सपर्ट जे आहे याची नियुक्ती केली आणि या समितीनं म्हणजे डॉक्टर के राधाकृष्ण या समितीने मोठ्या प्रमाणात परीक्षा भविष्यात CBT पद्धतीनं आणि विविध सत्रामध्ये घेण्याची शिफारस केली आहे। त्यानुसार नीट 2027 परीक्षा देखील काय आहे, CBT पद्धतीने होणार आहे असं आयोग म्हणत आहे। मग ते घेत असतील तर आम्ही पण घेऊ असं आयोगाचं म्हणणं आहे, बरोबर। त्यानंतर आयोगामार्फत या ठिकाणी पुढे आहे की 1 डिसेंबर 2022 पासून आतापर्यंत 138 संवर्गाच्या सरळ सेवा व विभागीय परीक्षा CBT द्वारे यशस्वी घेण्यात आल्या आहेत। म्हणजे आयोग म्हणतो की आम्ही ऑलरेडी आधी परीक्षा घेतलेल्या आहेत। तसेच पुढील 3 महिन्यात आणखी 81 संवर्गाच्या परीक्षा CBT पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहेत। त्यामुळे आयोगास काय आहे, पुरेसा अनुभव आहे असं आयोगाचं म्हणणं आहे। त्यानंतर 8 CBT परीक्षा आयोजित करताना तांत्रिक सेवा पुरवठादार संस्था, शासकीय व खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतने इत्यादींच्या संगणक प्रयोगशाळांचा वापर परीक्षा केंद्र म्हणून केला जाईल। तथापि परीक्षेचे संपूर्ण नियोजन, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, परीक्षा संचलन, केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, पोलीस बंदोबस्त, कमांड अँड कंट्रोल सेंटर द्वारे या ठिकाणी देखरेख केली जाईल। अशा पद्धतीने संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण आयोगाकडेच राहील, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण आयोगाकडेच राहील। तसेच परीक्षाचे केंद्र या ठिकाणी CDAC मार्फत सुरक्षित परीक्षण सिक्युरिटी ऑडिट करण्यात येईल आणि परीक्षेनंतर प्रत्येक उमेदवाराला त्याची रिस्पॉन्स शीट जी आहे त्याच्या प्रोफाइलवर मिळणार आहे असं आयोग म्हणत आहे। ओके, आणि 9 नंबरचा पॉइंट आहे, याशिवाय आयोगामार्फत 2027 पासून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ ब म्हणजे राज्यसेवा आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र गट क म्हणजे या ठिकाणी ब आहे, कंबाईन बी असेल, कंबाईन सी असेल, ही परीक्षा या ठिकाणी काय आहेत, पूर्व परीक्षा जे आहेत वर्षातून 2 पेक्षा अधिक वेळा घेण्यात येणार आहेत। म्हणजे राज्यसेवेच्या 2 असतील, कंबाईन बीच्या 2 परीक्षा असतील किंवा सीच्या पूर्व परीक्षा असो घेण्यात येणार आहेत असा निर्णय झालेला आहे। या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी CBT पद्धत काय आहे, अवलंबून आणि अपरिहार्य आहे। ओके, वरील सर्व बाबी विचारात घेता आयोगामार्फत पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीनं या ठिकाणी घेण्याचा निर्णय हा वेळेची गरज, राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम पद्धती, न्यायालयीन मान्यता, तांत्रिक सुरक्षितता आणि वेळबद्ध भरती प्रक्रिया या सर्व दृष्टीने योग्य, न्याय व आवश्यक आहे। त्यामुळे उमेदवारांनी कोणताही संभ्रम न बाळगता CBT द्वारे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात परीक्षेची तयारी करावी। ही परीक्षा कधी आहे, या ठिकाणी 27 सप्टेंबरला आहे। आता हे आयोगाचं स्पष्टीकरण आहे की आम्ही का घेत आहोत, रिझन काय आहे, सगळं आयोगाने सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता सध्या तर या ठिकाणी काय आहे, तर हे आयोगाचं म्हणणं आहे। बघू आपण पुढे काय होतं। ओके, तर या ठिकाणी आपण स्पेशल की कंबाईन ग्रुप क साठी स्पेशल विजेता बॅच लॉन्च केलेली आहे आणि या बॅचच्या माध्यमातून संपूर्ण सिलेबस इथं कव्हर केला जाणार आहे, ज्यामध्ये या ठिकाणी 29 जून पासून दुपारी 1 वाजता ही बॅच लाईव्ह असणार आहे। त्यामध्ये संपूर्ण सिलेबस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असेल, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी PDF नोट्स असतील, त्याचबरोबर टेस्ट पेपर सुद्धा उपलब्ध करून दिले जातील। अशी ऑथेंटिक बॅच जी आहे यामध्ये संपूर्ण सिलेबस इन्क्लुडिंग मॅथ आणि रिझनिंगचे लेक्चर सुद्धा लाईव्ह असणार
आहेत. इव्हन PYQ सेशन सुद्धा होतील, अशी परिपूर्ण बॅच असेल. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरी वर्दी बॅच आहे, जी या ठिकाणी बायलँग्वेज असणार आहे, दोन्ही भाषेमध्ये असणार आहे आणि ही AMOS साठी असणार आहे. कारण 461 जागाची ही जाहिरात आहे. 29 तारखेला ही बॅच सुरू होणार आहे आणि याचं सुद्धा या ठिकाणी आपण रेग्युलर फी जी आहे ती 5,000 आहे, परंतु सध्या 999 रुपये ही माफक फी जी आहे ठेवलेली आहे, परंतु ऑफर फी फक्त 29 जून पर्यंत असणार आहे. तर या दोन्ही बॅचेसला आपल्याला एनरोल करण्यासाठी डायरेक्शन अकॅडमीचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. त्याचबरोबर खाली आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा दिलेलं आहे दररोजच्या अपडेट्ससाठी. सो लेट्स जॉईन डायरेक्शन. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.